तर सन्माननीय जितू माळी यांचे आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. कल्पेश कोटावळे यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. पहिल्याच बॉल वरती दांडी गुल. नितीन राऊत बॅक द डग आउट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला नवीन बॅट्समन पाठवायचा लगेच. आपला जो नेक्स्ट बॅट्समन असेल तो अगोदरच आपण रेडी करून ठेवायचा, लक्षात घ्या. विकेट गेल्यानंतर आपण लगेच तो बॅट्समन पाठवून द्यायचा आहे. सुनील राऊत येतोय, न्यू बॅटर. मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती सुनील राऊत याने. तोच सुनील राऊत मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवलाय नितीन राऊत. बाधून माघारी परतलाय. सुनील आलाय, स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्राईक एंड वरती कैलास जिंबल. तर प्रवीण याला पाहतोय, लेफ्ट आर्मचा मारा करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आणि दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय कुठल्या प्रकारे धाव आलेली नाहीये. निर्धाव चेंडू. गावदी स्पोर्ट शिलोत्तर ए संघ A1 कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. स्ट्रेट हा फटका खेळला गेला होता. विशाल आहे तिकडे. विशाल चेंडू सोबत थोडासा खेळतोय. तोपर्यंत 2 धावा या बॉलून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 नाही पुढे सरसावला जाईल, तो म्हणजे 2 या धावसंख्येवरती. श्री गणेश झाला या 2 धावेने. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा या लागल्या गेल्यात. आपण पाहतोय फुलटा चेंडू, बॅटचा एज लागले आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय. इथे रेफर केला गेलाय. चला पाहूया भीमर चेंडू आहे की नाही, कारण पंचांनी तर हा नो चेंडू इथे घोषित केलाय. तर बघा हा चेंडू कुठे, तर छातीवरती चेंडू आहे. नो बॉल, नो बॉल. नक्कीच या चेंडूची भरपूर हाईट होती आणि आपण पाहतोय की कमरेच्या वरती जर चेंडू असेल तर तो नो घोषित केला जात असतो आणि हा चेंडू तर कमरेपेक्षा भरपूर वरती होता आणि बॅटचा एज लागल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेला. 5 धावा आल्यात. 1+4 अशा 5 धावा आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी सुनीलकडे. बघा आपण एकदा बॅटचा एज लागलाय. फ्री हिटच्या चेंडूवरती इथे कमबॅक केलाय गोलंदाजाने. एक सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. बघा पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचं काम इथे केलंय. बघा महेंद्र होता तिकडे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावाने धावफलक 9 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरचा आपण मॅच पाहतोय आणि चेंडू टाकून झालेत 5. अजून एक चेंडू बाकी आहे. 9 धावा या धावफलकावरती लागल्यात. ते पुन्हा एकदा कमबॅक दर्शवलाय गोलंदाज प्रवीण परेड याने. ऑन साईडला खूप चांगला प्रहार. कनेक्शन देखील तेवढं सुंदर झालाय. चेंडू सरळ निघून गेलाय स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर.
थँक्यू डीजे. तर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या म्हणजे 15 धावा. सुनीलच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती एक धमाका आपण बघितला. धमाकेदार षटकार आलेला आहे आणि या षटकाराशी धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय. तर म्हणजे 15 या धावसंख्येवरती प्रवीण याचं हे षटक थोडस महागडं ठरलंय. 15 धावा त्याने खर्च केल्यात आणि या दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किरण येतोय. किरण बुजाड. या मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवलं गेलं होतं आणि पाण्यासोबत एक कानमंत्र देखील आला असेल, काहीतरी संदेश देखील आला असेल. लक्षात घ्या, तुम्हाला आता पाणी घेऊन येता येणार नाहीये. तुम्हाला पाणी ड्रिंक्स ब्रेक फक्त एकदाच मिळेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. चेंडूला घेऊन काढे कव्हर पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे रवींद्र. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली होती. स्ट्राईक रोटेट केली गेली. कैलाशाला देखील माहिती आहे की सुनील चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे आणि त्याला ही स्ट्राईक दिली जाते. बघा टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये. प्रवीण आलाय तिकडनं आणि प्रवीण ने हा झेल पकडलाय. फलंदाज बाद. थँक्यू. आझाद वल्वी येतोय. आझाद वल्वी न्यू बॅट्समन. ओम साईड 444 नागले संघाचा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. कैलास आणि सुनील यांनी खूप चांगली सुरुवात इथे केलेली आहे. एवलेस फुलटा चेंडू फटका फसलाय तिकडे. ललित भोवर आलाय. खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. यानंतर जो मॅच होणार आहे टायगर स्पोर्ट्स भिवीवाडा आणि मंगलमूर्ती नागले, तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. कृष्णा भोईर यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. पूर्ण टायगर स्पोर्ट्स भिवीवाडा संघ इथे उपस्थित झालाय. त्यांच्या या होम ग्राउंड वरती नक्कीच एक चांगली लढत देताना आपल्याला पाहायला मिळतील. अभिषेक आलाय आणि बघा प्ले डाऊन झालाय. बॅटला चेंडू लागल्यानंतर चेंडू यष्ट्यावरती लागलाय. हॅट्रिक इथे संपादित केलेली आहे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण जर बघितलं तर कैलास दुसऱ्या ओव्हर मध्ये स्ट्राईक वरती आला. त्याने एक सिंगल धाव घेतली. स्ट्राईक रोटेट केल्यानंतर सुनील, त्यानंतर आझाद आणि त्यानंतर अभिषेक हे 3 फलंदाज सलगच्या 3 चेंडूवरती बाद होऊन माघारी परतलेत. दिनेश येतोय. दिनेश बांगड आपण पाहतोय न्यू बॅटर इन झालाय. लेफ्टी फलंदाज आहे. लेफ्टी बॅट्समन हा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. या षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किरण अवलेस आपण पाहतोय धुरकास मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये. मात्र एक क्षण असं वाटतं की आवाज आलाय की काय, आणि तेच इथे थोडस विकेट किपर थोडस जल्लोष करत होता.
त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ते टाकला होता किरण भुजड याने. एक धाव इथे मिळाली. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. 17 या 11. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. महेंद्र येतोय, महेंद्र जाधव. वलेस बघा दिनेश आणि हा चेंडू लॉंग ऑन मध्ये घेऊन काढलाय. मात्र शतरक्षक आहे तिकडे सज्ज. ललित भोवर कुठलीही चूक होत नाहीये. आणखीन एक सहज सोपा झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद. बघा विकेट आणखीन एक डाऊन झालाय. नव्याने बॅटर प्रकाश येतोय. प्रकाश वल्वी. प्रकाश वलीकडनं कशा प्रकारे फलंदाजी करेल. भरभक्कम शरीर यष्टीचा हा एक ताकदवर खेळाडू आहे. पॉवर हिटिंग साठी ओळखला जातो हा फलंदाज. आणि स्ट्राईक वरती असेल. 5 चेंडू अद्याप बाकी आहेत या षटकामध्ये. आणि संधी देखील आहे प्रकाशकडे. हिरो बनण्याची संधी आहे. बघूया 5 चेंडू कशा प्रकारे तो खेळून काढेल. गोलंदाज पाहता महेंद्र जाधव. खूप चांगला चेंडू इथे हाताला गेला. बॅट्समन प्रयत्न जरूर केला मोठा फटका मारण्याचा. मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो निर्धाव. अवलेन्स मात्र कनेक्शन प्रॉपर झालंय. या चेंडूवरती किती धावा तर मस्तक पे दस्तक. संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही या षटकार. बघा षटकाराला धावफलक 23 या धावसंख्येवरती 23. अवलेन्स यष्टांच्या वरून आपण हा खेळून काढण्याचा प्रयत्न. स्लोवर 1 होता. कनेक्शन झालं होतं मात्र फक्त एक सिंगल धाव मिळाले. विकेटच्या मागे पण पाहतोय 2 शतरक्षक फ्लाइंग स्लिप मध्ये तैनात केले गेलेत. या सिंगल धावाने धावफलक 24 या धावसंख्येवरती 24 धावा. आपण पाहतोय मिस टायमिंग झालाय. कैलास हा फटका. बघा यावेळेस ललित त्याने भरपूर डिस्टन्स कव्हर केला. भरपूर एरिया त्याने कव्हर केला आणि एक चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. टायगर स्पोर्ट्स भिवीवाडा आणि मंगल मूर्ती नागले. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या चेंडू नंतर टॉस केला जाईल याची पण नोंद घ्यायची आहे. राहुलजी पाणेरा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. स्ट्राईक वरती ऋषिकेश आलाय. ऋषिकेश परेड. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील पूर्ण झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण फेकी झालेली आहे. 2 धावा. धावफलक 2 ने 26 धावा आणि 27 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय गावदेवी शिलुत्तर या संघासमोर. 18 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा या पूर्ण करायच्या असतील. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये.
चला दोन्ही संघाचे संघनायक या टॉस करण्यासाठी. एका बाजूने पाहतोय पण मंगल मूर्ती नागले, तर एका बाजूने टायगर स्पोर्ट्स बिबीवाडा. चला कृष्णा भोईर आपला संघनायक पाठवून द्यायचा लवकर. आम्ही वारंवार सूचना करतोय, आपला संघनायक अजूनही आलेला नाहीये. चला मयूरजी या, आपल्या शुभ हस्ते मी हा टॉस करणार आहोत. छापाचा कॉल आहे आणि काटा आलाय. टायगर स्पोर्ट्स बिवडा संघाने टॉस जिंकलाय. कृष्णा टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग येणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुमचं होम ग्राउंड आहे, क्षेत्ररक्षण करणं हा निर्णय म्हणजे चुकीचा आहे की बरोबर आहे? बरोबर आहे, चेस करू आम्ही. याचं कारण काय असेल? म्हणजे तुम्ही क्षेत्ररक्षण निवडलंय. आम्ही चेस करू शकतो. असे कुठले फलंदाज आहेत की धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि जो टार्गेट आहे तो चेस करतील? संतोष कोम आहे, सायनाथ भोईर आहे, जितू माली आहे, कृष्णा तारवे आहे. या सीझन मध्ये तुमचा जो परफॉर्मन्स झालेला आहे, तुमच्या संघाचा परफॉर्मन्स झालेला आहे, आपण खुश आहात? नाराज आहोत. असं कुठला खेळाडू आहे की त्याच्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असतील या मॅच मध्ये आणि या टुर्नामेंट मध्ये? संतोष कोम. मला वाटते या तुमच्या होम ग्राउंड वरती तुमचा परफॉर्मन्स मला वाटते चांगला अद्याप मी बघितलेला नाहीये. या मॅच मध्ये परफॉर्मन्स चांगला देण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच. मंगलमूर्ती नागले हा संघ मला वाटतं 2 वेळा तुमच्या समोर आलेला आहे. एका मॅच मध्ये मला वाटतं विजय मिळाला होता, एका मॅच मध्ये पराजय मिळाला होता. काय म्हणशील? त्यांची प्रॅक्टिस असते, आमची प्रॅक्टिस करतो पण आमचा बॅड लक आहे. आपल्याला शुभेच्छा असतील. अक्षय, आपण टॉस गमावलाय, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मरणासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध लागलाय. म्हणजे आपण देखील टॉस जिंकला असता, आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. आता आपल्याला बॅटिंग करायची आहे, तर एखादं टार्गेट असेल मनामध्ये? हो नक्कीच आहे. 45 ते 50 प्लस धावा करण्याचा आमचा टार्गेट असेल. मला वाटतं तुम्ही 2 वेळा आमने सामने आलात. एका मॅच मध्ये तुम्हाला विजय मिळाला होता, एका मॅच मध्ये पराजय मिळाला होता. तू काय म्हणशील? बघूया आता नेक्स्ट मॅच कडे आमचा लक्ष असेल. झाला गेलं तर विसरून जातो, आता पुढे फोकस करूया. चला आपल्या देखील शुभेच्छा असतील, जास्त वेळ घेत नाहीये. तर टॉस जिंकलाय टायगर स्पोर्ट्स भिवपाडा या संघाने. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी मंगल मूर्ती नागले या संघाला त्याने आमंत्रित केलंय. नेक्स्ट मॅच असेल चला सामन्याला सुरुवात झालेल्या 27 धावांचं आव्हान आहे. एक चांगलं आव्हान. प्रवीण आणि ललित ही जोडी. पहिला चेंडू फुल टॉस इथे हाताला गेला होता. चेंडू जातोय कव्हर पॉइंट मध्ये, डीप मध्ये हा चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि 2 धावा घेतल्या देखील जात आहेत. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. प्रति षटकामागे 9ची सरासरी राखायची आहे. ती म्हणजे गावदेवी शिलोत्तर ए या संघाला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत टायगर स्पोर्ट्स भिवीपाडा आणि मंगलमूर्ती नागले. त्यानंतर ब्लेसिंग स्टार उंबरवाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीवाडा बी असे मॅचेस आपण पाहणार आहोत. वेगवान चेंडू, तेज तर्रार हा चेंडू हाताला गेला.
मात्र पंचाने दर्शवलं की हा चेंडू दिशाहीन आहे, वाईट बॉल. अवलेस बघा काय चांगला प्रहार इथे पाहायला मिळतोय. या चेंडूवरती 6 धावांची मोहर उठवलाय प्रवीण परेड ठोकलाय षटकार. अवलेस बघा कमबॅक केलाय गोलंदाजाने. ऑन साईडला हा चेंडू देखील खेळून काढला गेला होता. फक्त एक सिंगल धाव म्हणजे षटकार आल्यानंतर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगल धावाने धावफलक 10 या धावसंख्येवरती 9च्या सरासरीने वाटचाल करायची. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा आल्यात. जे आणखीन विजयासाठी इकडनं आपण जर बघितलं ना तर 17 धाव्यांची गरज आहे. आणि चेंडू बाकी असतील ते म्हणजे 15 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज. इकडं कमबॅक करावा लागेल. निर्धाव चेंडू आणि विकेट्स घ्यावे लागतील नागली संघाला. मात्र फुलटा चेंडू मनगटाच्या साने चेंडूला फिरवलाय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल करतोय, त्याचा फायदा उचलतोय ललित आणि प्रवीण. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो झालाय नॉन स्ट्राइक एंड कडे. आणि बघा दुसरी धाव देखील ते वेगाने कंप्लीट केलेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा 27 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. म्हणजे गावदेवी शिलोत्तर ए या संघाची 14 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 13. बघा सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्याकडे संधी होती मात्र संधी सोनं करता आलेला नाही. आलाय चौकार. थँक्यू डीजे. 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अभिषेक येतोय. नो चेंडू तर घोषित केलाय पंचांनी. भीमर चेंडू हाताळलाय आणि त्याच्यावरती एक धाव देखील पलून पूर्ण केलेली आहे. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. इकडे फलंदाज ललित भुवर याला 20 धावा धावफलकावरती. आणखीन विजयासाठी 7 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. कुठेतरी एकतर्फा सामना इथे पाहायला मिळतोय कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. आझाद वळवी याचं भरपूर महागडं षटक. 7 धाव्यांची गरज आहे.
मध्ये पण मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकला नव्हता. मात्र फ्री हिटचा चेंडू होता. झेल जरी पकडला असता तरी जीवनदान मिळालं असतं ललित भोवर याला. मात्र या चेंडूवरती कुठल्या प्रकारे धाव आलेली नाहीये. डॉट बॉल. आणि हा सामना जर जिंकायचा असेल तर अशाच प्रकारे डॉट चेंडू टाकावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील. मात्र हा फुलटा चेंडू दिशाहीन चेंडू, दिशा से भटके तो मिलेंगे फटके. खूप चांगला स्ट्रोक, चौकार. थँक्यू डीजे. धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. डाऊन द लेग हा चेंडू हाताळलाय. वाईट चेंडूची नोंद झालाय. एक एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. विजयासाठी आणखीन 2 धावींची गरज आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न ते आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो निर्धाव. तर 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि विजय या 2 धावा आहेत. अशा प्रकारे हा मॅच इथे जिंकलाय तो म्हणजे गावदेवी शिल्लोत्तर ए या संघाने. तर हार्ड लक ओम साइड रिवॉल फॉर नागले टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स शिल्लोत्तर ए टीम. नेक्स्ट मॅच टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आणि मंगलमूर्ती नागले.